हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 4. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. पांडवांच्या सेनेमध्ये शूर, वीर, महाधनुर्धारी आहेत. ते सर्व भीम आणि अर्जुना समान युद्धकलेत प्रवीण असून महापराक्रमी आहेत. त्यात महारथी युयुधान, राजा विराट, द्रुपद हे आहेत. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी. दुर्योधन द्रोणाचार्यांना पांडवांचे सैन्य पहा असे सांगून झाल्यावर पांडवांचे सैन्यामध्ये प्रमुख जे धनुर्धारी योद्धे आहेत त्यांचा उल्लेख करत आहे. वास्तविक हे सर्व द्रोणाचार्यांना सांगण्याचे कारण नाही. कौरव पांडवांना त्यांनीच विद्या शिकवली होती. त्यांना समोर युद्धभूमीवर हे सर्व दिसत होते. त्या सर्वांना ते चांगले ओळखत होते. तरीसुद्धा तो हे त्यांना सांगत आहे. याचे कारण तो स्वतःच आहे. त्याची मानसिकता आपण श्लोक क्रमांक 3 मध्ये पाहिली आहे. राज्यलोभ आणि पांडवांबद्दलचा द्वेष यामुळे त्याला युद्ध करून सर्वांचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे. यासाठी उसनं अवसान आणायचा हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. दोन्ही बाजूकडील तुल्यबळ सतत स्वतःच अजमावीत असायचे. आपणही काही कमी नाही असे स्वतःच्या मनावर स्वतःच ठसवायचे. दुसरा कोणी यासाठी काही बोलून सहानुभूती देतो का ते पाहायचे. तेवढाच मानसिक आधार वाटतो. यामुळेच तो भीष्माचार्य हे सेनापती असून सुद्धा त्यांच्याकडे प्रथम गेलेला नाही. द्रोणाचार्यांकडे त्याचा 2 प्रकारे संबंध आहे. एक म्हणजे ते त्याचे गुरु आहेत. दुसरे म्हणजे ते त्याच्या राज्याचे नोकर आहेत. तेव्हा सहानुभूती मिळाली तर उत्तमच. नाहीपेक्षा निदान संभावना तरी होणार नाही अशी त्याची अटकळ आहे. याचबरोबर द्रोणाचार्यांना डिवचून युद्धासाठी भडकवणे हाही त्याचा अंतस्थ हेतू आहेच. याचे विवरण आपण 3 क्रमांकाच्या श्लोकामध्ये केलेले आहे. दुसरी गोष्ट अशी की दुर्योधन हा भीम आणि अर्जुन यांच्याबद्दल अप्रत्यक्ष बोलत आहे. अर्जुन आणि भीम रणांगणावर आलेले आहेत, परंतु या दोघांची तो योद्धे म्हणून दखल घेत नाही, कारण त्याला याच दोघांपासून खरा धोका आहे. हे दोघे अतुलनीय असे योद्धे आहेत. त्याच्या मनात याच दोघांची भीती आहे. यास्तव त्यांच्याबद्दल थेट बोलणे तो टाळत आहे. अप्रिय विषय टाळण्याकडेच प्रत्येकाचा कल असतो. युयुधान विराटश्च द्रुपदश्च महारथ. युयुधान म्हणजे सात्यकी हा यादव होता. वास्तविक यादव सेनेबरोबर तो कौरवांच्या बाजूने लढायला पाहिजे होता, परंतु तो अर्जुनाचा शिष्य होता. आपल्या गुरुशी तो प्रामाणिक राहिला. हा या युद्धात मारला गेला नाही. विराट हा मत्स्य देशाचा राजा. याच्याकडेच पांडव अज्ञातवासात असताना राहिलेले होते. पांडवांचा शोध घेत असताना याच्याच गायी पळवताना कौरवांना पांडवांच्या, विशेष करून अर्जुनाच्या पराक्रमामुळे पळून जावे लागले होते. या युद्धात विराट मारला गेला. द्रुपद हा द्रौपदीचा पिता. एकेकाळी याची आणि द्रोणाचार्यांची मैत्री होती.
एकदा द्रोणाचार्य द्रुपदाकडे काही कामानिमित्त जाऊन आपल्या मैत्रीचे स्मरण करून देऊ लागताच, मी राजा आहे, तुझ्या सारख्याशी माझी मैत्री असणे कसे शक्य आहे, असे बोलून द्रुपदाने द्रोणाचार्यांचा अपमान केला होता. तेव्हापासून द्रोणाचार्यांचे द्रुपदाशी वैर निर्माण झाले होते. कौरव पांडवांना विद्या शिकवून गुरुदक्षिणा म्हणून आपल्या शिष्यांकडून विदुराचे अर्धे राज्य त्यांनी घेऊन ते त्याच्या बरोबरीचे आहेत हे त्यांनी सिद्ध केले होते. द्रुपदानेही याच वैरामुळे यज्ञ करून द्रोणाचार्यांना मारणारा पुत्र मिळवला होता. युद्धामध्ये द्रुपद द्रोणाचार्यांकडून मारला गेला. हरिओम.